लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर मागे. जरांगेंच्या मागण्या सरकारकडून मान्य. 2-3 दिवसामध्ये कार्यवाही सुरू करू, मंत्री विखे पाटील यांचं आश्वासन. मराठा अभ्यासकांनी केलेल्या सूचना शिष्टमंडळाकडून मान्य. फक्त सातारा संस्थांच्या गॅझेटचा मुद्दा राहिलाय. महाधिवक्त्यांशी बोलून लवकरच तोडगा काढणार, शिष्टमंडळाचं जरांगेंना आश्वासन. सरकार 58 लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज देण्यास तयार आहे. 39 लाख प्रमाणपत्र दिलेत. उर्वरित प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार. प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जरांगे पाटलांची मागणी. सरकारकडून शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत देण्याचं आश्वासन. सातारा संस्थांच्या गॅझेटचा GR लवकर काढा, जरांगे पाटील यांची शिष्टमंडळाकडे मागणी. मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतले नाहीयेत, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही. महायुती सर्व समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू. जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसात आढावा घेणार, सरकारचं जरांगेंना आश्वासन. कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार. नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आरक्षणाच्या तक्रारीसाठी 8 दिवसात हेल्पलाईन सुरू करणार, विखेंचं जरांगेंना आश्वासन. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येणार. कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू, सरकारचा थेट इशारा. मनोज जरांगेंच्या उपोषणाला खासदार शाहू महाराजांचा पाठिंबा. शासनानं कोल्हापूर गॅझेटचाही विचार करावा. आतापर्यंत मराठा समाजाची केवळ फसवणूक झाली आहे, शाहू महाराजांची प्रतिक्रिया. ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास आंदोलन करणार. जरांगेंनी बाजवर बसून आंदोलन केलं. आम्ही ढेकळात बसून आंदोलन करू, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या तटातलं देऊ नका. बोगस ओबीसी आमच्यामध्ये आला, समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं, सरकारने जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढावा. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती रासपचे नेते महादेव जानकर यांची प्रतिक्रिया. मराठा आंदोलक मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी टॉवरवर चढून तरुणांचं आंदोलन. बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराईमधील तरुण आक्रमक. मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि रोहित पवार आमने सामने. दोघांच्याही कार्यकर्त्यांनी आमने सामने आल्यावर जोरदार घोषणाबाजी केली आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश. मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी दिली जाणार. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुंबईमध्ये तनपुरेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तनपुरेंच्या राहुरीतील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत फटाके फोडत आनंदोत्सव. प्राजक्त तनपुरेंनी भाजपात पक्षप्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक आहे. प्राजक्त तनपुरेंशी माझा संपर्क नाही. प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. अजित पवार असताना विलिनीकरणाच्या एका बैठकीला मी उपस्थित होतो. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाली होती. भाजप प्रवेशानंतर प्राजक्त तनपुरेंचा मोठा दावा. पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं, पार्थ पवारांची सूचना. पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे मला माहित नाहीये. ट्रान्सपोर्टमध्ये
भ्रष्टाचार होत असेल तर आम्ही रोखू. पार्थ पवार आणि छगन भुजबळांमधील वादावरती सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. इंधन संकट टळल्यावरती दर पुन्हा कमी होतील. पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात. सीएनजी दरवाढीवरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपूरच्या भांडेवाडी बायोगॅस प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलेला आहे. देशातील मोठ्या बायोगॅस प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी. राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ फासलं जात आहे. संजय राठोड यांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरनं दौरा. सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा यामध्ये समावेश. इंधन दरवाढीचा एसटी महामंडळालाही फटका. मात्र तरीही तिकिटांच्या दरात वाढ केलेली नाहीये. शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास दरवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला. अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होण्याची शक्यता. कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीमध्ये ट्विस्ट. कोकण विधान परिषदेसाठी जुईली जुईकर यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल. कोकणातील जागेसाठी दादांची राष्ट्रवादीही आग्रही. कोकणच्या जागेसाठी गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेही इच्छुक. कोकणातील विधानसभेच्या जागेवरती शिवसेनेकडे संख्याबळ आहे. त्यामुळे कोकणातील विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी असा आमचा आग्रह. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. आम्ही आजही रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावलेंना पाहतोय. रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेलाच मिळेल ही आम्हाला खात्री आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार. एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता. सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीमध्ये फडकावला बंडाचा झेंडा. शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तानाजी पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज. जळगाव विधान परिषदेची जागा मवियामधून ठाकरेंची सेना लढणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर. शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता. पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवरती मवियाचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरेंची सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर नांदेड नाशिकच्या जागेवर मवियाच्या तिन्ही पक्षांचा दावा. संरक्षणाची गरज मला नाहीये. वैभव नाईकांचा वेळ चिंधीगिरीमध्ये जातोय. त्यांच्या घरामध्ये असलेले 2 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये खारीचा वाटा माझा आहे हे वैभव नाईक यांनी विसरू नये. निलेश राणे यांचा वैभव नाईकांना टुला. साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अपात्रतेच्या मुद्द्यावरून आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे आमने सामने. शशिकांत शिंदेंना या प्रकरणी सडेतोड उत्तर देणार असं महेश शिंदे म्हणालेत. तर खेड ग्रामपंचायत कारवाई प्रकरणात मी कुठेही लक्ष घातलेलं नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरांवरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. 9 जण अटकेत. दादर स्टेशनची रेकी केल्याची माहिती. मुंब्रा, कुर्ला आणि पुण्यात राहणाऱ्या 3घांना अटक. आरोपींचं पाकिस्तान कनेक्शन समोर. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण. आरोपी निदा खानसह इतर आरोपींचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढवला. न्यायालयाकडून सुनावणीसाठी पुढील 12 जून नंतरची तारीख. 19 दिवसांपासून निदा खान कारागृहात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर मनीषा हवालदारला 2 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं जास्त काळजीनं लक्ष द्यावं अशी परिस्थिती पुन्हा उद्भवायला नको.
भाजपचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये माळी कुटुंबाच्या जमीन प्रकरणी अशोक खरात सिन्नर पोलिसांच्या ताब्यात. दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला. अशोक आणि कल्पना खरातवर सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आलेल्या धमक्यांनंतर रुपाली पाटील यांचा दीपाली सय्यद यांना फोन. चाकणकरांची भूमिका तुम्ही करा, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे, रुपाली पाटील यांचं आश्वासन. पुण्यामध्ये विषारी दारूमुळे 22 जणांचा बळी. सीआयडीकडून आरोपींची 8 तास कसून चौकशी. काही आरोपींना घेऊन पथक पुण्यातील सीआयडी कार्यालयामध्ये कारवाईला वेग. पिंपरीतील विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचं प्रकरण. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर पालिकेकडून आधीच 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये विषारी दारूच्या मुद्द्यावरून पुणे शहर भाजप आक्रमक. अनधिकृतपणे दारूचे अड्डे पुढील 3 दिवसात उद्ध्वस्त करण्याची मागणी आहे. माजी आमदार जगदीश मुळीक यांचा पुणे पोलिसांना तसा इशारा आहे. पुण्यातील दारू प्रकरणानंतर भिवंडीमध्ये रेक्स कंपनीवर छापा. रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या मिथेनॉलचा दारू बनवण्यासाठी वापर. 1526 किलो संशयित मिथेनॉलचा साठा जप्त. विषारी दारूसाठी रेक्स कंपनीकडून मिथेनॉल घेतल्याचंही समोर. पुण्यामध्ये शिवसेनेकडून दारूचे 5 अड्डे उद्ध्वस्त. विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर नाना भानगिरे यांच्याकडून दारूचे अड्डे उद्ध्वस्त. गावठी दारूची दुकानंही फोडली. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 अधिकाऱ्यांचं निलंबन. निलंबनाच्या कारवाईनंतर एकाच दिवसात 55 ठिकाणी कारवाई. 4480 लिटर हातभट्टी दारू जप्त. तर 55 आरोपींनाही अटक. राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या छतावरती दारूच्या बाटल्यांचा खच. युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू असताना दारूच्या बाटल्या आढळलेल्या आहेत. राज्यभरात एफडीएच्या औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती आणि मिस ब्रँडेड औषध साठ्यांविरुद्ध धडक मोहीम. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती. 73,24,656 रुपये किमतीचा साठा जप्त. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये साक्षीदार दादा खिंडकरला भावाकडूनच धमकी. साक्ष दिल्यास दादा खिंडकर आणि धनंजय देशमुखला जीवे मारून टाकण्याची धमकी. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद. एमबीबीएस पूर्ण करण्यासाठी आता 10 वर्षांची मुदत असणार आहे. यामध्ये 4.5 वर्षांचा मुख्य अभ्यासक्रम आणि 1 वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट असेल. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं नवीन नियमावलीचा मसुदाही प्रसिद्ध केलाय. सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. दरम्यान सेवेत कायम राहण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत वाढवण्यात आली. तुळजाभवानी मंदिरामध्ये 2 दिवस व्हीआयपी पासेस बंद असणार आहेत. तर राजकीय दबाव आणल्यास गुन्हा दाखल होणार. सामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावं यासाठी मोठा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेचा 3,442 कोटींचा अर्थसंकल्प सादर. स्मार्ट सिटीसाठी 89 कोटींची तरतूद. सध्या आचारसंहितेमुळे कामांना ब्रेक लागला असला तरी 22 जून नंतर विकास कामांना वेग येणार. मुंबईमध्ये मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक असेल. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक. हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. विदर्भातील शहरांमध्ये तापमानामध्ये किंचित घट. मात्र उन्हाची दाहकता कायम. शुक्रवारी ब्रह्मपुरी ठरलं राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर. ब्रह्मपुरीमध्ये 45.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वर्ध्यामध्ये तापमान वाढलं. तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका. केळीची झाडं ही तसेच रोपही उन्हामुळे करपली. विविध उपाययोजना करूनही केळी पिकाच्या नुकसानीचे यावेळेस या सगळं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. जालना जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कडाका कायम आहे. कमाल तापमान 40.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार वाऱ्यातही केळीची झाडं सुरक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या प्रयोगाचं कौतुक केलं जात आहे. नायलॉन दोऱ्यांच्या चौरस बांधणीनं केळीच्या बागेला मजबूत आधार मिळालाय. वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात अधिक वाढ होत असून पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. राज्यामध्ये नाफेड केंद्रावरती इन कॅमेरा कांदा खरेदी होणार आहे. कांद्याचा काळाबाजार करणाऱ्यांवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई होणार. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. कापूस आयातीवरील सीमाशुल्क 5 महिन्यांसाठी माफ. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. 1 जून ते 30 ऑक्टोबर पर्यंत निर्णय लागू. नाशिकच्या पिंपळगाव वसवंत बाजार समितीत 27,900 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 2,376 रुपयांचा दर, सरासरी 1,400 रुपयांचा दर. शासकीय कांदा खरेदी केंद्रांवरती शुकशुकाट. कांदा विक्रीला खुल्या बाजार समितीमध्ये प्राधान्य. वर्ध्यातील तीव्र उन्हाचा केळी बागांना फटका. केळीची झाड रोपही उन्हामुळे करपली. केळीची रोप झाड कापल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यातील 10 कृषी निविष्ठा केंद्रांचे खत परवाने 6 महिन्यांसाठी निलंबित, तर 2 कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द. कृषी विभागाची धडक कारवाई. लासलगावमध्ये सीएनजीच्या दरवाढीनंतरही पंपावर सीएनजी भरण्यासाठी गर्दी. 15 दिवसामध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपये 85 पैशांची वाढ. लासलगावमध्ये सीएनजीचा दर 96 रुपये 50 पैसे प्रति किलो इतका. वाशिममधील पेट्रोल पंपांवरती 23 लाखांच्या नकली नोटांमधून व्यवहार झाल्याचं समोर. या प्रकरणी 7 आरोपी ताब्यात. इंधन भरून पैसे देताना नकली नोटांचा वापर केल्याचं समोर. धुळ्याच्या शिरपूरमध्ये इलेक्ट्रिक बाईक खरेदीला नागरिकांची पसंती आहे. पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांची इलेक्ट्रिक बाईकला पसंती आहे. आगामी काळामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या वरुड परिसरामध्ये जोरदार पाऊस. गारपीट झाल्यामुळे संत्रा, मोसंबी पिकांचं नुकसान. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात मोठी घट. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.